अनेक वेळा आपल्याला वातावरणाशी संबंधित आणि काही गोष्टींशी आपण संभ्रम अवस्थेमध्ये असतो. जसे की आता अल निनो आणि ला निना ही एक पॅसिफिक महासागरातली नैसर्गिक हवामान प्रणाली आहे. अल निनो आणि ला निनाच्या घटना सरासरी दर 2 ते 7 वर्षांनी घडतात, परंतु त्या नियमित वेळापत्रकानुसार घडत नाहीत. सामान्यतः ला निनोपेक्षा एल निना अधिक वेळा येतो. एल निनोच्या काळात व्यापारी वारे कमकुवत होतात. उष्ण पाणी पूर्वेकडे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या दिशेने ढकलले जाते. स्पॅनिश भाषेत एल निनोचा अर्थ लहान मुलगा असा होतो. 1600च्या दशकात दक्षिण अमेरिकन मच्छीमारांनी पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या असामान्य उबदार कालावधीची प्रथम नोंद घेतली होती. त्यांनी वापरलेले पूर्ण नाव एल निनोचे नाविदद होते, कारण एल निनो साधारणपणे डिसेंबरच्या सुमारास सर्वोच्च पातळीवर असतो. एल निनो आपल्या हवामानावर लक्षणीय परिणाम करतात. उष्ण पाण्यामुळे पॅसिफिक जेट स्ट्रीम त्याच्या तटस्थ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकतो. या बदलामुळे उत्तर अमेरिका आणि कॅनडातील प्रदेश नेहमीपेक्षा अधिक कोरडे आणि उष्ण होतात, परंतु अमेरिकेच्या गल्फ कोस्ट आणि आग्नेय भागात हे कालावधी नेहमीपेक्षा अधिक ओले असतात आणि त्यामुळे पुराचे प्रमाण वाढत असते. एल निनोचा पॅसिफिक किनारपट्टीचा वरील सागरी जीवांवरही त्याचा परिणाम होतो. सामान्य परिस्थितीमध्ये पाण्याच्या वरच्या दिशेने होणाऱ्या प्रवाहामुळे खोल समुद्रात पाणी पृष्ठभागावर येतं. हे पाणी थंड आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतं. आता पाहूयात ला निना. स्पॅनिश भाषेत ला निना म्हणजे छोटी मुलगी. ला निनाला कधीकधी एल व्हिएहो, अँटी एल निनो किंवा फक्त एक थंड घटना असेही म्हटले जाते. ला निनाचा परिणाम एल निनोच्या विरुद्ध असतो. ला निनाच्या घटनादरम्यान व्यापारी वारे नेहमीपेक्षा अधिक वेगाने वाहतात, ज्यामुळे अधिक उष्ण पाणी आशियाकडे ढकलले जाते. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळ पाण्याच्या वरच्या दिशेने होणाऱ्या प्रवाहामुळे ते वाढते, ज्यामुळे थंड पोषक तत्वांनी समुद्राचे पाणी पृष्ठभागावर येते. पॅसिफिकमधील हे थंड पाणी जेट स्ट्रीमला उत्तरेकडे ढकलले जाते, ज्यामुळे सहसा दक्षिण अमेरिकेत दुष्काळ आणि पॅसिफिक वायव्य व कॅनडामध्ये मुसळधार पाऊस आणि पूर येतो. ला निना वर्षात दक्षिणेकडील हिवाळ्यातील तापमान सामान्यपेक्षा जास्त असते आणि उत्तरेकडील तापमान बघितलं गेलं तर सामान्यपेक्षा कमी असते. ला निनामुळे चक्रीवादळाचा हंगाम अधिक तीव्र होऊ शकतो. एल निनोमुळे भारतात मान्सूनचा पाऊस कमी पडतो, तर ला निनोमुळे पर्जन्यमान चांगलं राहतं आणि याचा फायदा शेतीला होतो. एल निनो आणि ला निना हे हवामानावर परिणाम करणारे 2 महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अभ्यासातून हवामानाचा अचूक अंदाज लावणं शक्य होतं. ला निनाच्या काळात पॅसिफिक किनारपट्टीजवळील पाणी नेहमीपेक्षा अधिक थंड असते आणि त्यात पोषक तत्वांचे प्रमाणही जास्त असते. हे वातावरण अधिक सागरी जीवांना पोषक ठरते आणि स्क्विड व सॅल्मनसारख्या थंड पाण्यात राहणाऱ्या प्रजातींना कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीसारख्या ठिकाणी यायला भाग पाडते. ला निनो आणि ला निना याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.